छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळाच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून एक अत्यंत गुंतागुंतीचा आणि ऐतिहासिक कायदेशीर वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे। छत्तीसगडमधील एका 53 वर्षीय शेतकऱ्याने हे विमानतळ आपल्या पूर्वजांच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचा दावा केला असून केंद्र सरकारकडे तब्बल 3500 कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे। दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील भूसंपादन कायदे आणि स्वातंत्र्योत्तर काळातील प्रशासकीय स्थित्यंतरे या पार्श्वभूमीवर सुरू असलेला हा खटला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे। या प्रकरणातील याचिकाकर्ते अश्विनी बंडे वय 53 वर्षे यांच्या दाव्यानुसार रायपूर विमानतळाची मुख्य इमारत आणि परिसर ज्या जागेवर उभा आहे ती अंदाजे 30 एकर 11 डेसिमल जमीन त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची होती। सन 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारने लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1939 अंतर्गत या जमिनीचा ताबा घेतला होता। हा ताबा केवळ तात्पुरत्या स्वरूपाचा होता आणि युद्ध समाप्तीनंतर ही जमीन मूळ मालकांना परत करणे किंवा त्या बदल्यात योग्य मोबदला देणे बंधनकारक होते। प्रतिवर्ष 1300 रुपये भाडे देण्याचेही यात नमूद होते। मात्र ब्रिटिश सरकारने किंवा स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रशासनाने ही रक्कम दिली नाही आणि जमीन ही परत केली नाही असा बंडे यांचा आरोप आहे। अश्विनी बंडे हे गेल्या 35 वर्षांपासून या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा करत आहेत। आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी देशभरातील विविध सरकारी अभिलेखागार, ग्रंथालय आणि शासकीय विभागांमधून ऐतिहासिक कागदपत्रे गोळा केली आहेत। हा दीर्घकालीन न्यायालयीन लढा लढताना आतापर्यंत 15 ते 20 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले। सन 1946 मध्ये डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट रद्द करण्यात आला आणि त्यानंतर 1952 मध्ये नवीन कायद्यानुसार या जमिनींचे व्यवस्थापन वेगवेगळ्या सरकारी विभागांकडे हस्तांतरित करण्यात आले। या प्रशासकीय स्थित्यंतराच्या प्रक्रियेत त्यांच्या कुटुंबाच्या हक्कांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे।